हॅपनिंग झालं सगळं हॅपनिंग. ॲडव्हेंचरस. पाऊस पण भेटला. नशीब नाही पाऊस भेटला आपल्याला. भेटला आम्हाला थोडासा. आम्ही पुढे जाऊन आलो तेव्हा आम्हाला लागला बाबा. हा. है का नाही? फास्ट आलो म्हणून पावसाला मागच सोडून दिलं. वारं उलट झालं होतं म्हणून वाचली तुम्ही. भाई नशीब असं समजा त्या चांगला चालू पाऊस नाही झालेला. लागला नाही तर ढग तर आपल्याला तिकडच दिसली होती. आता कसं आग मोकळं वाटतं जॅकेट मध्ये हात गोटलेत आमचे सगळे. लय सिमेंट आतमध्ये असं शिंकून शिंकून याडा झालो पाहिजे. मला आतमध्ये बसू शकत नाही. मला ते गाडी लावायला गेलो मला दमच पडला. नानाची फोन चालू झाली असतील मग. नाही खाल्लं. मी तिथनं मेडिकल मधनं त्या पण बाबांकडे ठेवून दिल्या. सर्दीच्या घे पहिले. सर्दीची कोणाला पाहिजे अजून? झालं एवढं काय? सर्दीची आहे का फक्त ते? हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात सगळेजण? माझ्या यूट्यूबच्या आजच्या नव्या 13व्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. 12व्या दिवशी तुम्ही जे आम्हाला प्रेम दिले सर्वांना, तसंच इथून पुढे असू द्या. हा 13वा दिवस आहे. इथं आम्ही निघालो होतो उपशीपासून आपल्या घरच्या दिशेने निघालो आहे. तिथं निघता निघता असं झालं की आम्ही काल एका ठिकाणी थांबलो आणि आम्ही टाईमपास करत करत सकाळी 4 वाजता मॅगी आणि थोडा नाश्ता केला. त्याच्यानंतर आम्हाला मिलिटरीनी सांगितलं होतं काल रात्रीच की इथून पुढे तुम्ही बाईक घेऊन जाऊ शकत नाही. तर बाईक आम्ही एका टेम्पोची व्यवस्था केली. त्या ट्रकमध्ये आम्ही आमच्या सर्व बाईक लोड केल्या, सर्व रश्शीने बांधून टाईट केले आणि आमचे जे 8 रायडर होते त्या 8 रायडरसाठी आम्ही एक 17 सीटर बुक केली. 17 सीटर आम्ही इथून मनालीपर्यंत बुक केली होती आणि ट्रकसुद्धा आपण मनालीपर्यंत बुक केला होता. तिथं आम्ही मनालीपर्यंत म्हणलं की आता मिलिटरीने आम्हाला असं पण जाऊन देत नाही पुढं, पूर्ण रस्ता खराब आहे म्हणे, बर्फ खूप जमला आहे, तुम्ही जाऊ नका. मग आम्ही त्यांचं ऐकलं, कारण मिलिटरी ही आपल्या चांगल्या कामासाठीच बोलत असते, म्हणून आम्ही त्यांचं ऐकलं. मग अशा प्रकारे आम्ही निघालो. हे आम्ही 17 सीटरमधून थोडे व्हिडिओ काढले आणि स्विफ्टमधून थोडे व्हिडिओ काढले. आणि मग इथून आम्ही जेव्हा ट्रकमध्ये गाड्या लोड करत होतो तेव्हा इथल्या ट्रकवाल्यांची खूप नाटकं झाली. सुरुवातीला सगळे पैसे खूप जास्त सांगत होते. मग आम्हाला 17 सीटर एक करायची होती बाकीसाठी. तर एका बाईकला आम्ही मॅक्स टू मॅक्स 2000 द्यायला तयार होतो, पण ती लोक 4000 5000 काही बोलत होती. मग थोड्या वेळाने एक गाडीवाला तयार झाला, तो आम्हाला 2000 रुपये एका बाईकचे द्या. मग आम्ही 7 गाड्या त्या ट्रकमध्ये टाकल्या, टाईट वगैरे केलं सगळं आणि 17 सीटर बुक केली आम्ही 8000 रुपयाला मनालीला जायसाठी. ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडं कमी जास्त पण होऊ शकतं. आणि हे अशा प्रकारे जे रस्ते खराब दिसत आहेत तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये, म्हणूनच या मिलिटरीने आम्हाला बाईकने पुढं जाऊ नका असं सांगितलं होतं. ह्याच्यामध्ये आपल्या बाईक स्किड होतात, हळू चालवा, फास्ट चालवा, साईडला पण कुछ सेफ्टी नाही एवढं काय. जर गाडी सरकली तर एकदम खाली जाऊ शकते. मध्ये आधी रस्ते चांगले आहेत. आता मी तुम्हाला हा जो खर्च सांगितला ह्याच्यासाठी सांगितला की आपली जी लडाखची राईड आहे तो जो बेसिक खर्च आहे आपला 40-50 जो काय होईल तो पर पर्सन, प्लस अशी परिस्थिती अचानक येऊ शकते. मिलिटरी आपल्यासाठीच आपल्याला सांगत असते की इथून पुढं तुम्ही बाईकने नका जाऊ, कारण हे असे रस्ते असतात, पाणी, बर्फ, ह्याच्यातून बाईक स्किड होतात, कार स्किड होतात. सेफ्टी पर्पजसाठी मिलिटरीचं आपण पण ऐकायचं. आणि ह्याच्यासाठी मी जो खर्च सांगितला तो थोडा इकडे तिकडे पण होऊ शकतो. तुमच्या त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार तो खर्च कमी जास्त होईल. तो आपल्या लडाखच्या ट्रिपला थोडा एक्स्ट्रा पैसे असावेत आपल्याजवळ, हे असं काही होऊ शकतं, म्हणून मी तुम्हाला कल्पना देऊन ठेवली. ह्याच्यामध्ये बघा असा स्नोफॉल मस्त होत होता आणि आम्ही असंच हळूहळू पुढे जात होतो. बर्फची
गादी अशी लेफ्ट साईडला मस्त छान अशी दिसते. याच्यामध्ये आमचा 17 सीटरचा हा ड्रायव्हर गाडी चालवतो एकदम छान अशी हळूहळू. आणि आजूबाजूचे हे सुंदर सुंदर नजारे बघत होतो आम्ही. रस्ता खूप खराब आहे. सगळेजण गाडीमध्ये आराम करायला भेटला म्हणून मस्तपैकी आराम करत होते. आणि राईट साईडला बघा खाली एकदम रस्ता खूप खराब होता. बर्फ पाणी ह्याच्यामुळे रस्ता खूप खराब होतो. तर सर्वांनी गाड्या जरी कोण कारमध्ये येत असेल त्यांनी जरा आरामात चालवा. ह्याच्या आधीचे माझे कोणी व्हिडिओ बघितले नसतील तर मी आय बटनवरती लेफ्ट साईडला जे येईल तिथं मी तुम्हाला माझी ह्याच्या आधीच्या व्हिडिओची प्लेलिस्ट टाकतो. ते तुम्ही बघून घ्या. आजपर्यंतच्या माझ्या लडाखच्या सिरीजमध्ये जे मी 10-12 दिवस दाखवले तुम्हाला ते तुम्हाला आवडले असतील अशी मी आशा ठेवतो. आणि त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं जर तुम्ही माझ्या व्हिडिओला चांगलं प्रोत्साहन दिलं तर मला असे व्हिडिओ बनवावेसे वाटतात. तुम्ही मला प्रोत्साहन देता की तुमच्या लाईक आणि शेअरमुळे मला प्रोत्साहन भेटतं की मी असे व्हिडिओ अजून बनवावेत. माझ्या व्हिडिओमध्ये जर काय राहत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. बर्फामध्ये गाडी सरकती त्याच्यामुळं हा ड्रायव्हर हळूहळू बर्फाच्या ह्याच्यावरून चालला होता. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की रस्त्यामध्ये बर्फ जमा झालेला काढण्यासाठी ह्या ज्या BROच्या गाड्या असतात ते बर्फ एका साईडला करायसाठीच असतात. इथं कंटिन्यू गाड्या लागतच असतात कारण बर्फवृष्टी होत असते. राईट साईडला बघा एकदम खाई आहे. गाड्या सर्वांनी आरामात चालवा. थंड वातावरण भरपूर आहे. थंडीचे कपडे असावेत. 0 डिग्री जॅकेट, हँडग्लोव्ज. आमचं तर फर्स्ट टाईम होतं त्याच्यामुळं आम्ही 90% तयारी केली होती. 10% आम्ही पण राहिलं आहे. नेक्स्ट टाईम नक्कीच आम्ही 100% तयारी करू. म्हणून तुम्हाला आधीच कल्पना यावी म्हणून मी हे व्हिडिओ बनवतो आहे. जे आमचं राहिलं आहे तुमचं नाही राहायला पाहिजे. व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्ही बघतच असताल की रस्ता कुठं चांगला आहे कुठं खराब आहे. अशा प्रकारे गाड्यामध्ये आधी बंद पडलेल्या असतात. जी माणसं धक्का मारतात. मध्येच माझा व्हिडिओमध्ये फास्ट होता तो मी असंच थोडासा फास्ट केला आहे. तो फास्ट नाही आहे. व्हिडिओ खूप मोठा बनत होता म्हणून मी तो व्हिडिओ थोडा फास्ट केला. आणि थोड्या वेळाने आम्हाला एक गाडी अशी बंद पडलेली दिसली तर आमच्या ड्रायव्हरने आमची गाडी लांबच उभी केली कारण ती गाडी पाठी येत होती. थोडी बर्फावरून स्लिप होतात गाड्या त्याच्यामुळे ते थोडं पुढं पाठीमागं येत होतं. उतार पाठच्या साईडने होतं म्हणून ती गाडी पाठीमागं येत सरकत होती म्हणून आम्ही जरा लांबच थांबलो. पण नंतर त्या लोकांनी ती गाडी चालू करून थोडी पुढे निघाली. मग आम्ही निघालो पुढे. असाच हात कधी मध्ये रस्ता चांगला कधी खराब. तिथं नेहमी बर्फ पडत असतो आणि हेवी गाड्यांची हवा वाटचाल ह्या रस्त्याने खूप जास्त आहे त्याच्यामुळे हे रस्ते खराब होतच असतात. तर सगळ्यांनी जे कोणी येतील इथून पुढे त्यांनी गाड्या आरामात चालवा. सेफ चालवा. आम्ही पण चाललो आहे हळूहळूच कारण बर्फावरून कुठली गाडी असू दे छोटी असू दे मोठी असू दे बर्फावरून गाडी सरकते. गाड्या आरामात चालवा. बघा परिसर किती छान दिसतोय. अशा प्रकारे आम्ही हळूहळू पुढे सरकत चाललो.
आम्हाला हे जे 17 सीटरचे ड्रायव्हर बंधू भेटले होते हे खूप चांगली गाडी चालवत होते. स्वतः पण स्वतःसाठी सेफ चालवत होते, आमच्यासाठी पण ते खूप काळजीपूर्वक गाडी चालवत होते. बर्फावरून गाडी सरकते म्हणून मी सारखं सारखं सांगतोय, कारण खरंच बर्फावरून गाडी सरकते. गाडी आरामात चालवा. ह्यांनी पण खूप आरामात चालवली छान अशी. आम्ही आजूबाजूचे नजारे बघत बघत पुढं चाललो आहे. हे छान छान नजारे, छान छान डोंगर आणि हे बर्फाचे जे रस्ते, आजूबाजूचा बर्फ परिसर आम्हाला उद्या बघायला भेटणार नाही आहे, म्हणून आम्ही आजच तो डोळ्यामध्ये टिपून घेत होतो. असंच पुढं जाता जाता आम्हाला थोडे चहा नाश्ता करायचा होता. मग आम्ही विचार केला सर्वांनी की आता पुढे काय हॉटेल लागेल तिकडं आपण थोडं थांबूया आणि चहा नाश्ता करूया थोडासा. गाडी लांब दिसते आम्हाला. सांगितलं ना 2 लिटर म्हणलं ते पावटर. मेरा बिछड़ा हुआ भाई पांग में मिल गया, पांग में. लवकर 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 चल. काय चाललंय तुझं? काय चाललंय? हाँ मिला जाओ ना तो उधर मत जाना, उधर कुछ नहीं है. किधर? जैसे तुम कोई दिमाग लगाओ या शिमला घूम के आओ तो उधर कुछ नहीं है. नहीं, शिमला नहीं घूमने को जा रहे हम. हाँ. इसके आगे मन ही करना घूमना हो तो ये शिमला और भी बड़ी मनाली भी नहीं होता. कुछ नहीं है. क्या कासोल जरूर जाना. तो कासोल में कुछ नहीं है. कासोल के आगे जो गुरुद्वारा है ना वहाँ जरूर जाना. वो जाना 30 किलोमीटर है. वो घूमने के लिए जा रहे हाँ, मनी ट्रैफिक ज्यादा है. जरूर जाना. तो गरम फोटो लेके तो आपली पुढे गेला नाही दिसत. और कई चक्कर मत बनना. होटल चहा नाश्ता केल्यानंतर मग आम्ही निघालो तिकडून. सगळे फ्रेश झाले, सगळ्यांनी मस्तपैकी थंडीचं वातावरण सोडलं आणि हा लगेच वेगळाच रस्ता लागला आम्हाला. हा खडबडीत रस्ता लागला. बघा तुम्ही बघताय तर साईडला कसं पाणी आहे, कळकळ वाहत आहे आणि हा रस्ता खडबड 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 खडबड. अशा प्रकारे आम्ही असं पुढं पुढं चाललो. आता बाईक तर आमच्या सगळ्या ट्रकमध्ये होत्या, त्याच्यामुळे आम्हाला काय काम नव्हतं. मग आम्ही 17 सीटरमध्ये बसून इकडे तिकडे बघत होतो. बर्फाचा रस्ता संपला, मग आता हा खडबड रस्ता चालला. थोड्या वेळाने परत येणार आहे बर्फाचा रस्ता. बघत राहा. गाड्या लय चांगल्या चांगले हे म्हणतात मी झोपलोय. हे दोघांना बघा आजच्या टापोटाप चालले गाड्या. मी नाही करू बघा. अशी डॉट अशी आपल्या बाहेर काढत होती. तू तर गाडी अशी दापवली तुझी. लागला होता. लॅपच मारत होता. तुम्ही गोळी खाल्लं तुला काय फरक पडला का? थोडंसं पडलं कळत नाही माझं. कळत नाही थोडं जज करतोय झालं ते सहसा करतात शिकायचे. माझं कळत होतं ना कंटिन्यू थांबलं पण पुढं आपल्यात आहे. पर गाडी झाल्यावर झोपायला तुमची माहिती का? कैसा लग रहा है? कपळात बाहेर येतील थोडं.
शाबाश हम तेरे को मिले कुठे गेलते सकाळी टेकडावर वाव असं धुतलं ना तर पाण्याचं उघड तरी शिवाय तयार होते माहिती का तो चंद्रकांत मधला एक नाही का क्रूर सिंग ते असं इथं होतं ना तसं आपल्या बॉचला रे असं याकू कसं इमॅजिन करते जस्ट इमॅजिन जस्ट इमॅजिन अशा प्रकारे आमचे लाडके ड्रायव्हर बंधू खूप चांगली गाडी चालवत असताना गाडीमध्ये बसलेला आमचा लाडका अतुल हा खूप मजा मस्ती करणारा पोरगा आहे आणि ह्याच्याबरोबर जेवढे जण असतात सगळे हसत खेळतच असतात कारण हा बसून बसून खूप चांगले चांगले जोक मारतो कधी कॉमेंट्री मारतो म्हणून हा आमच्या सगळ्यांचा लाडका आहे. हा लाडका आमचा बसल्या बसल्या खूप कॉमेंट्री मारतो मध्ये मध्येच जोक मारतो त्याच्यामुळे सगळे खुश असतात वातावरण छान असतं बाहेर पण वातावरण चांगलं आहे. बघा तुम्ही कसे वाटतात हे डोंगर बघा इकडं बघितलं की वेगळा तिकडं बघितलं की वेगळा थोडं पुढं बघितलं की बर्फाचा डोंगर आता हिरवेगार थोडी बघा. आपल्या लाडक्या ड्रायव्हर मित्रांनी गाडी खूप चांगली चालवली आहे. अशा प्रकारे मग आमच्या ह्या लाडक्या जे रायडर आहेत आमचे ह्या रायडर लोकांच्या सगळ्या गाड्या आम्ही ट्रकमध्ये लोड करून सगळ्या टाईट केल्यामुळे ह्यांना काय काम नव्हतं. मग हे 17 सीटरमध्ये खूप छान अशी झोप काढत आहेत सगळेजणं आणि आपला ड्रायव्हर बंधू एकटाच आपला गाडी चालवतो आहे. आता सगळे थकलेत आणि मीच आपला व्हिडिओ शूटिंग करतो आहे थोडीफार इकडं तिकडं बघायची मजा घेतो आहे. इथं रस्त्याचं काम चालू आहे मध्ये आधी चालूच असतं म्हणा सगळे रस्ते बनवायचं काम चालू असतं इथं सारखंच. असंच आम्ही थोडे चांगले रस्ते थोडे खराब रस्ते भेटत चालले लेफ्ट राईट डोंगर बर्फ पाणी सगळ्यांनी लक्ष देऊन गाडी चालवा आरामात चालवा. आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळेजणं. वाव काय किती छान असं बघा बर्फाचा डोंगर दिसतोय लेफ्ट साईडला. आता हा आम्ही डोळ्यात टिपून घेतोय कारण उद्या आम्हाला बर्फचा डोंगर बघायला नाही भेटणार आहे कारण ह्याच्यासाठी आम्हाला परत रिटर्न मनालीपासून यायला लागेल. अरे आम्हाला थोडी गाडी रिवर्स घ्यावी लागली कारण समोरच्या गाडीला जागा नव्हती भेटत
मग आम्ही थोडी गाडी मागं घेतली. रस्त्याची विड्थ थोडी कमी असल्यामुळे समोरच्या गाडीला जागा नाही भेटत आहे, म्हणून आम्ही थोडी गाडी मागे घेतली. रस्त्यामध्ये तुम्ही लोक पण आहे ना अशी एकमेकाला मदत करा, सपोर्ट करा, जेणेकरून आपला रस्ता मोकळा होतो आणि आपण पण पुढे जाऊ शकतो. दुसऱ्याला पण रस्ता भेटतो, त्याला पण अडचण नाही होणार. असंच आम्हाला रस्त्यामध्ये थोडं पाणी, थोडं बर्फ, असा सुका रस्ता लागतच होता. मनाली का इथे ही रोड नहीं नहीं, बीच में साफ है, अच्छा है. इसके लिए वापस खराब है. ये तो अब अच्छा हो गया. पहले तो 24 घंटे लगता था, 2 दिन लगता था इधर, पूरा खराब. वन साइड था क्या पूरा? हाँ. बरोबर आहे. बघा ही गाडी मातीचा ढिगारा एका साईडला करण्यासाठी स्पेशल एडिशन आहे. ही तर लँडस्लाईड थोडी थोडी होत असते, त्याच्यामुळे ह्या गाड्या आपल्याला रस्ता क्लीन करून द्यायसाठी असतात, जेणेकरून आपण आपला प्रवास सुखाचा व्हावा. आमच्या पुढ्यात पण एक गाडी होती अशी. मग ह्या सगळ्या गाड्यांना आम्ही जाऊन दिलं, मग आम्ही निघालो पुढे. इथे 2-2 किलोमीटरला वेगवेगळे डोंगर दिसत होते. थोड्या वेळाने बर्फ, थोड्या वेळाने रस्ता, कधी चांगला कधी खराब. आणि इथं रस्ताच नव्हता. आम्हाला असं वाटत होतं आम्ही असंच कुठेतरी शेतातनं चालल्यासारखं. तर सगळ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये लडाखसाठी निघतानाच ऑफलाईन मॅप डाउनलोड करा, जेणेकरून इथं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब भेटतील, नेटवर्क नाही भेटणार, अजिबात नेटवर्कच नसतं. तेव्हा हे तुम्हाला ऑफलाईन मॅप उपयोगी येतील, जेणे तुम्ही मॅप चालू करून तुमचा पुढचा रस्ता कुठून राईट मारायचा, लेफ्ट मारायचा हे तुमच्या लक्षात येईल. कारण इथले रस्ते असे आहेत की इथं रस्ताच नाही आहे, हे फक्त असं चाललं आहे. आम्ही लोक मॅप चालू केलता, ऑफलाईन मॅप डाउनलोड केलता, म्हणून आमचा मॅप चालू होता. त्याच्यामुळे आम्हाला माहीत होतं की इथूनच जायचं आहे, आमचा रस्ता बरोबर आहे. सगळ्यांनी गाड्या घाटामध्ये पण आरामात चालवा, एकमेकाला सहाय्य करा. आपला रस्ता पण निघाला पाहिजे, समोरच्याला पण अडचण नाही झाली पाहिजे. रस्ता बारीक असल्यामुळे समोरच्याला तुम्ही जाऊन द्या पहिलं, मग आपला रस्ता मोकळा झाल्यावरती निघा, जेणेकरून तुम्हाला पण त्रास नाही होणार आणि दुसऱ्याला पण त्रास नाही होणार. आम्ही पण असंच केलं. आपल्या ह्या 13व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहिल्यापासून बघितलं असेल की रस्ता कुठे बर्फ आणि कुठं असं आहे, कुठं काम चाललं आहे, आणि बघा इथून पुढे विजिबिलिटीच नाही आहे. तर चांगले ड्रायव्हरची परिस्थिती अशीच आहे की पुढं जर विजिबिलिटी नसेल, गाडी आरामात चालवायची, फॉग लॅम्प चालू करायचे, प्रत्येक टर्नला हॉर्न वाजवायचा. जोपर्यंत आपल्या पुढचं विजिबिलिटी क्लिअर दिसत नाही तोपर्यंत गाडी सावकाश चालवून तिथून न्यायची. घाई करू नका, सगळ्यांनी आरामात गाडी चालवा. आम्ही पण आरामात गाडी चालवतोय. आणि इथं स्नोफॉल सुरू झाला. अरे वा वा वा, परत एकदा छान वाटलं आम्हाला. स्नोफॉल सुरू झाला आहे, पाणी पण पडतंय, बर्फ पण पडतोय. रस्ता खराब, लँडस्लाईड झालेलं थोडंसं साफ केलेलं ह्या लोकांनी.
1-2 आमचे रायडर चाललेत. ते 2 रायडर जे चाललेत ना त्यांचा रस्ता चुकला होता. तर त्यांच्याशी आम्ही मध्ये मागाशी डिस्कशन केलं तेव्हा आम्हाला कळलं की ह्यांनी ऑफलाईन मॅप डाउनलोड नव्हता केला. त्याच्यामुळे ते मध्ये थोडं चुकून 10-20 किलोमीटर इकडे तिकडे फिरले होते आणि नंतर ते परत ह्या रस्त्याला लागले. म्हणून मी तुम्हाला सांगतो की सगळ्यांनी ऑफलाईन मॅप डाउनलोड करा आणि त्याचा उपयोग इथे होणार जिथं नेटवर्क नाही आहे. ह्याच्यामध्येच अशा माती वगैरे फसून ट्रक खाली फसतात. अशी बर्फचा रस्ता होता आणि त्याच्यातनं चालता चालता आम्हाला असं वाटलं आता तर आम्ही 2-3 दिवस झालं या बर्फामध्ये चाललो आहे. मग हा रस्ता थोडंसं ऊन पडलं आणि चांगला रस्ता लागला. आम्हाला बरं वाटलं. जरा असं वाटलं आता बर्फामधून सुटलो वाटतं आम्ही. आणि छान असे बर्फचे डोंगर संपलेत. रस्ता लागला छान असा. समोर बर्फाचे डोंगर दिसत आहेत पण आम्ही चांगल्या रस्त्यानं चाललो आहे. आम्हाला वाटलं आता बर्फ संपला असेल. इथं 1-1 किलोमीटर नंतर आम्हाला वेगवेगळे डोंगर दिसत होते. त्याच्यामुळं आम्हाला तर काय कॉन्फिडन्स नव्हता की बर्फचा रस्ता संपला असेल. पण बरं वाटत होतं. मध्ये चांगला रस्ता लागला आहे आता आणि बर्फ नाही दिसत आहे बाजूला. हिरवगाळ दिसते थोडं थोडं. बघा हा का व्ह्यू आहे. 1 नंबर छान. या बर्फाची मजा घेताना आमचा लाडका अतुल आणि पाठीमागं राजेश आपली लाडके बंधू हे लोक चेहरा बाहेर घेऊन थंड हवेचं मजा घेत होते. त्यांचे रिॲक्शन बघा. परत एकदा आम्हाला बर्फ लागला. हा बर्फ बघत असताना खूप बरं वाटत होतं. आणि ह्या बर्फाच्या ह्या रस्त्यामध्ये रस्ते खूप खराब आहेत. इथे एक गाडी बंद पडलेली भेटली आम्हाला. गाडीमध्ये कोणी पॅसेंजर नव्हतं. मला वाटतं ही गाडी आता बंद पडली आहे, अडकली आहे इथं, म्हणून हे लोक दुसरी काय व्यवस्था करून निघून गेलेत. हा छान असा पांढरा पांढरा व्हाईट व्हाईट बर्फ दिसतोय. जसं काय देवाने एक गादी सारखं केलेलं आहे. पांढरा शुभ्र एकदम. थोडं ऊन पडलंय त्याच्यामध्ये हे मायनस वातावरण. इकडे रस्ते खराब होते ते आम्ही हळूहळू बघत चाललो होतो.
हा पांढरा शुभ्र बर्फ दिसता दिसता मध्येच गायब झाले सगळे डोंगर बर्फाचे, पण स्नोफॉल बंद नाही झाला. ह्या स्नोफॉलमध्ये आम्ही खिडकी खाली करून हात बाहेर करून बर्फाची पण मजा घेत होतो. त्याच्यातच आम्हाला रस्ता थोडा खराब लागला, तर मी थोडा नर्वस झालो की ह्या रस्त्यातनं पुढे जाऊ की नको जाऊ. ह्याच्यामध्येच आमची ही जी पाठीमागे जी स्विफ्ट येत होती 17 सीटर तर निघून गेली फटाफट, पण ही स्विफ्ट काढताना थोडंसं आम्ही आमच्या लाडक्या बबलूला खाली उतरवलं आणि सांगितलं बाबा रस्ता जरा बघ, गाडी जाईल का आपली, खड्डे वड्डे हा आमचा बबलू. मग त्यांनी सांगितलं की एवढे काय खड्डे नाहीत मोठे, आपली गाडी निघेल आरामात. मग आम्ही हळूहळू ती पण गाडी काढली पुढे आणि मग थोडा चांगला रस्ता लागला. असेच पांढरे शुभ्र बर्फाचे डोंगर आम्ही क्रॉस करत करत हळूहळू पुढची आमची वाटचाल चालू ठेवली. तर मग अशा प्रकारे आम्ही आता हळूहळू पुढे चालतच होतो. बर्फाचे जे स्नोफॉल होता तो पडायचा बंद झाला आणि पाऊस फक्त येत होता आणि बर्फाचे डोंगर पण संपले. मग आमची वाटचाल हळूहळू मनालीच्या दिशेने चालू होती. असे टर्न घेत घेत नागपुडी वळणं घेत घेत आम्ही मनालीकडे चाललो होतो. असं मनालीकडे जातानाच जे वेगळे ऊन लागलं, मध्ये पाऊस लागला, मध्येच बर्फ लागला, मध्येच परत ऊन लागलं. सगळ्यांनी मेडिकलच्या गोळ्या, आम्हाला आमच्या दोघांना सर्दी झाल्या होत्या, आम्ही सर्दीच्या गोळ्या बरोबर ठेवलेल्या, तुम्ही पण ठेवा. अशा प्रकारे पुढे येताना आम्हाला पाऊस लागला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. मग आला आमचा लाडका, आपल्या सर्वांचा लाडका अटल टनेल. या अटल टनेल इथून सुरू होतो आणि हा खूप छान असा बोगदा बनवला आहे. असं वाटतं की आम्ही एखाद्या घराच्या आतमध्येच चाललो आहे.
आजपर्यंत खूप ऐकलं होतं या अटल टनलबद्दल आणि आज आम्ही स्वतः या अटल टनलला भेट दिली. हा बघा लाडका आपला अटल टनल. इथं आम्ही गाडी 2 मिनटं बाजूला ठेवून फोटो पण काढले आमचे आणि मग आम्ही निघालो पुढे. आणि अशा प्रकारे हा आजचा जो 13व्या दिवसाचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला की आम्ही कसे निघालो, कुठे निघालो. थोडा त्रास झाला काल रात्री. अशाच प्रकारे आम्ही हळूहळू पुढे जात राहिलो. अटल टनल क्रॉस केला, हे झरणे बघितले. थोडा चांगला थोडा वाईट रस्ता येतोच असतो. अशा प्रकारे मग आम्ही इथून हळूहळू पुढे निघालो आणि मनालीमध्ये आम्ही ऑलरेडी एक रूम बघितला होता. तिथल्या दिशेने आम्ही चाललेलो मनालीमध्ये. हा 13वा दिवस आज संपणार आहे. तर अशाच प्रकारे आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा. आपण भेटूया लडाखच्या सिरीजच्या 14व्या दिवशी परत एकदा. तोपर्यंत तुम्ही आमचा व्हिडिओ छान असा बघा. धन्यवाद.